हरिओम. ह्या 15 ऑगस्टला आपण 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. तर त्यानिमित्ताने आपण नेहमीच आपल्या भारतीय जे स्वातंत्र्यवीर होते, देशभक्त होते, तर त्यांचं स्मरण आपल्या नेहमीच मनामध्ये असतं. पण असा काही दिवस असला तर आपण विशेषत्वाने त्यांचं स्मरण करतो. त्यानुसार आदित्य काका आपल्याला नंतर एक गोष्ट पण सांगणारच आहे. पण मला उपासनेच्या आधी त्यांच्या संबंधी का मुद्दामून बोलावंसं वाटलं, तर आपल्याला अनेकदा अशी जस्ट कल्पना असते की हे स्वातंत्र्यवीर किंवा स्पेशली क्रांतिकारक यांनी बॉम्ब फेकले म्हणजे मग ते थोडेसे माथेफिरू होते की काय. तर तसं अजिबात नव्हतं. ती अतिशय हुशार आणि आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रगत असलेली अशी माणसं होती. त्यांचं ऐहिक शिक्षणही अतिशय व्यवस्थित सुरू होतं. पण भारतीय देशाला स्वातंत्र्य मिळावं, राजकीय स्वातंत्र्य मिळावं ह्या विचाराने त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य त्याच्यासाठी खर्ची घातलं. आणि हे सगळं करत असताना अनेक लोक त्यांना फॉलो करत होती. म्हणून एकदम मनात आलं, उठलं आणि काहीतरी कृती केली असा झटपट निर्णय घेऊन त्यांना चालणार नव्हतं. त्यासाठी मनबुद्धीची जी एकाग्रता लागते, एक शांत आपला स्वभाव जो डेव्हलप व्हावा लागतो, त्या सगळ्यासाठी उपासनेचा आधार ही सगळी मंडळी घेत होती. म्हणजे आपण काही उदाहरणं पाहायची झाली तर आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रामध्ये असं सापडतं किंवा की मंडालेच्या तुरुंगात सुद्धा जिथे अत्यंत भयंकर परिस्थिती होती आणि सामान्यतः जिथे मानसिक स्वास्थ्य टिकवणं कठीण होतं, अशा वेळी त्या इतक्या कष्टाच्या दिवसभराच्या कामानंतर ते रात्री शांतपणे डोळे मिटून बसत आणि मनोमन त्यांनी स्वामी विवेकानंदांना आपला गुरु मानलं होतं. तसं तो त्यांना प्रणाम करून त्यांनी जे काही राजयोगाबद्दल त्यांचं पुस्तक वाचलेलं होतं त्याला अनुसरून त्यांना जमेल तसं ते ध्यान तिथे करत असत. सुभाषबाबूंच्याही चरित्रामध्ये हे आपल्याला पाहता येतं की अनेक परदेश दौरे त्यांचे झाले, अनेक धोरणा त्यांनी राबवल्या. त्या सगळ्यामध्ये ही ध्यानधारणा ते जेव्हा वेळ मिळत होता त्यावेळेला करतच होते. अगदी आपण पाहिलं तर ज्यांच्यामुळे हा ध्यानयोगाचा मार्ग आपल्यापर्यंत पोहोचलाय त्या स्वामी स्वरूपानंदांना देखील एक देशभक्त म्हणून काही महिने कारागृहामध्ये राहण्याची वेळ आलेली होती. अशा वेळेला त्यांच्याबरोबरचे अनेक जे लोक होते तर ते तिथे गप्पाटप्पा करत असत, कारण ते राजकीय कैदी होते, त्यांना काही सगळा वेळ कामामध्ये गुंतवलेलं नव्हतं इतर कैद्यांप्रमाणे. तर ते गप्पाटप्पा करत राजकारणावर बोलत, तर ह्या सगळ्यापासून थोडंसं अलिप्त राहून दीड दीड तासाचं सेशन स्वामीजी तिथे करत असत. आणि म्हणून स्वामी ही पदवी स्वामी स्वरूपानंदांना कारागृहामध्येच लाभली. नंतर परवाच आपण आशुतोष दादाकडनं देखील युवा केंद्रामध्ये ऐकलं की लोकमान्य टिळक देखील अतिशय हालाखीची जिथे इवन हवामानाची स्थिती होती अशा मंडालेच्या तुरुंगामध्ये देखील गीतेवर जसं लिहित होते तर त्याचाच प्रॅक्टिकल भाग म्हणून ते तिथेही 1 तास ध्यानानेच त्यांच्या दिवसाची सुरुवात होत होती. म्हणून हे जे सगळे देशभक्त आहेत यांच्यामधून आपण देशभक्तीची प्रेरणा तर घेणारच आहोत, पण काहीतरी आपल्या रोजच्या आयुष्यापेक्षा एक्स्ट्रा करायचं असेल तर त्याला जे एक मानसिक स्थैर्य लागतं तर ते उपासनेमधनं जसं त्यांनी कमावलं तसंच कमावण्याचा आपण देखील प्रयत्न करूया. आणि म्हणून या केंद्राची सुरुवात आता आपण उपासनेपासूनच करूया. प्रथम आपण 3 वेळा गायत्री मंत्र म्हणणार आहोत, मग 3 वेळा दीर्घ ओंकार करूया, थोडा वेळ ध्यान करूया, मग परत एकदा दीर्घ ओंकार करून मी आणि चैतन्य असं एक नाममंत्र म्हणू आणि तो त्याच्यापासून रिपीट करेल. तर अशा पद्धतीने आपण उपासना करूया. सुरुवात करूया गायत्री मंत्राने. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम. एक दीर्घ श्वास घेऊयात.
ओ ओ आता डोळे तसेच मिटलेले ठेवायचे आणि अतिशय शांत बसून आपण मस्तकापाशी लक्ष केंद्रित करणार आहोत. हरिओम. एक वेळा दीर्घ ओंकार करूया. ओ हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. जर का तसंच शांत बसावं असं वाटत असेल तर तुम्ही डोळे मिटूनही बसू शकता. चैतन्य, तू रेडी आहेस? ओम राम कृष्ण हरी. बोला. माझ्या मागून म्हणा. हा. ओम राम कृष्ण हरी. 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 हरिओम.